देवाभाऊ लाडकी बहीण सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन नेमकंच झालेले आहे। आपल्यासोबत आमदार श्वेता महाले आहे। तरी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही देवाभाऊ लाडकी बहीण सहकारी पतसंस्था काढली, नेमका उद्देश काय? सगळ्यात पहिले तर देवाभाऊ लाडकी पतसंस्था ही संकल्पना माझी होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पुढाकार म्हणजे माझ्या या संकल्पनेला साथ सगळ्या लाडक्या बहिणींनी दिली, त्याच्यामुळे ही पतसंस्था आज तिथे उद्घाटन होऊ शकलेलं आहे। आणि ही या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थी बहिणींना त्या ठिकाणी कमी व्याजदरामध्ये आम्ही कर्ज उपलब्ध करून देणार आहोत। बचत गटाची चळवळ आम्ही अधिक सक्षम करणार आहोत। तिच्या मुलाला शिक्षणासाठी कमी व्याजदरामध्ये त्या ठिकाणी लोन उपलब्ध करून देणार आहोत। विमाचं संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे आणि सोनं तारण सुद्धा अतिशय कमी दरामध्ये त्या ठिकाणी असणार आहे। खऱ्या अर्थाने आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि साक्षर करण्यासाठी ही पतसंस्था त्या ठिकाणी एक माइलस्टोन राहणार आहे। लाडक्या बहिणीची जी योजना तुम्ही आता सध्या देवाभाऊ सहकारी पतसंस्था केली, यामध्ये सगळे कर्मचारी महिला राहतील का पुरुष राहतील? आमची इच्छा आहे की इथे काम करणाऱ्या म्हणजे आता अध्यक्ष तुम्ही जर पाहिल्यात, अध्यक्षापासून तर संचालिका या सगळ्या लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत। माझी इच्छा आहे की इथे असणारा जो स्टाफ आहे हा सुद्धा लाडक्या बहिणीचाच त्या ठिकाणी असला पाहिजे। सुरुवातीला काही अनुभवी लोक आम्हाला घ्यावे लागतील, ते कसं आम्हाला क्लिअर पुढच्या काळात करता येईल, परंतु भविष्यामध्ये एक 4-6 महिन्यानंतर मात्र तुम्हाला इथे फक्त आणि फक्त लाडक्या बहिणीच्या लाभार्थी महिलाच त्या ठिकाणी काम करताना दिसते। लाडक्या बहिणीची जी आज रक्कम जी मिळते ती राष्ट्रीयकृत बँकेतून मिळाली, ते आपल्या पतसंस्थेतून मिळते का आपल्या भविष्यात? नाही, ही जी रक्कम आहे, शासनाचं जे धोरण आहे त्या नॅशनलाइज बँकेमधूनच त्यांना ही रक्कम मिळणार आहे। नॅशनलाइज बँकेच्या ज्या अटी आहेत ह्या अटी खूप जाचक असतात आणि त्या जाचक अटीमुळे त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींची खूप हेळसांड होते। त्याच्यामुळे ही पतसंस्थेचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे। लाडक्या बहिणींना आपण काय आवाहन करणार आहात? लाडक्या बहिणींना एकतर खूप खूप मनापासून शुभेच्छा देते। आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि आरोग्याची काळजी घेत असतानाच आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण आर्थिक साक्षर सुद्धा होणं अत्यंत गरजेचं आहे। तर हे आपल्यासोबत आमदार श्वेता महाले होत्या की राज्यातील ही पहिली देवाभाऊ लाडकी बहीण सहकारी पतसंस्था आज तिचं उद्घाटन झाले आहे। पहिली शाखा ओपन करण्यात आलेली आहे, त्यामुळे या लाडक्या बहिणींना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे। कॅमेरामॅन सुनील बोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, चिखली, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।